आणि सार्थक म्हणतो की थांबा आता बघाच तुम्ही. आणि दरवाजाच्या बाहेरून खूप साऱ्या बाया ह्या गॉगल लावून नवारी साडी घालून आतमध्ये येत असतात आणि अखेरीस अंबू आजीचे मिस्टर देखील आलेले असतात. आता हे बघून अंबू आजीला मात्र फारच जास्त आनंद झालेला असतो. नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सार्थक हा कविताला म्हणत असतो की तुमचे खूप खूप आभार वहिनी, तुम्ही आमच्या घराची इज्जत ठेवली आणि पोलीस कंप्लेंट पण नाही केली. तेव्हा मात्र कविता म्हणत असते की हे फक्त मी आनंदीच्या सांगण्यावरून केलं. आणि सार्थक, मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते की या घरामध्ये आनंदी सुद्धा सेफ नाहीये. आजपर्यंत माझ्यासोबत जे वागले ते उद्या हिच्यासोबत पण वागायला कमी नाही करणार ते, तेव्हा जरा काळजी घे. आणि असं बोलून कविता तिथून निघून जाते. आता इकडे दुसरीकडे अण्णा आणि मालती सार्थकची फाईल शोधत असतात, परंतु सार्थकची फाईल काय त्यांना सापडत नसते. घरामध्ये सगळीकडे शोधाशोध करून देखील ती फाईल सापडत नसते. आणि मालती म्हणत असते की तेव्हा रेश्मा मॅडम म्हणाल्या होत्या की ती फाईल जर सार्थकला मिळाली नाही ना तर सार्थक सरांचं करोडोंचं नुकसान होईल म्हणून. आता तेवढ्यातच मनोज तिथे दारू पिऊन येतो आणि म्हणतो की काय शोधताय, फाईल शोधताय. तेव्हा अण्णा विचारतात की कुठे आहे ती फाईल, तुला माहिती आहे का. तेव्हा मनोज म्हणत असतो की हो, मी ती बरोबर ठिकाणी ठेवली. तेव्हा अण्णा म्हणतात की अरे ती फाईल नाही जर मिळाली ना तर त्यांचं खूप नुकसान होईल. तेव्हा मनोज म्हणतो की होऊ दे ना, कळू दे त्याला पण लॉस काय असतो ते. तेव्हा अण्णा ओरडतात आणि म्हणतात की ती फाईल दे. तेव्हा मनोज म्हणतो की आता काय देऊ, राख देऊ का राख. तेव्हा अण्णा म्हणतात की काय केलंयस तू त्या फाईलचं. तेव्हा मनोज म्हणतो की मी जाळून टाकली ती फाईल. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. मग आता अण्णांना राहवत नाही, मग अण्णा जोरातच मनोजच्या कानाखाली ठेवून देतात. आता इकडे शलाका वृंदाला म्हणत असते की काय आई, तू पण आम्हाला घराबाहेर काढून द्यायला तयार झालीस. तेव्हा वृंदा म्हणत असते अगं मी त्यावेळेस नाटक केलं ते. आणि तेवढ्यातच आदर्श हा दरवाजात आलेला असतो आणि म्हणतो मला वाटलंच होतं तू हे नाटकच केलंय. आणि तो वृंदाला म्हणत असतो किती नाटकी आहेस ग तू, आणि किती फसवतेस सुद्धा काकूंना. आणि ती बिचारी फसते सुद्धा, कारण की तिचा विश्वास आहे ना तुझ्यावरती. खरं तर यांना घराबाहेरच काढायला पाहिजे होतं, परंतु जातील कुठं, घर आहे कुठं केदाररावांना. शलाका म्हणत असते की दादा तुला फक्त आम्हाला घराबाहेरच काढायचंय. तेव्हा आदर्श म्हणतो गप्पा बस ग. वृंदा आता आदर्शला समजून सांगत असते, परंतु आदर्श म्हणतो की काही बोलू नको आई तू. माझा संसार जरी मोडला असेल ना तू, तरी देखील मी तुमच्यासारखी नीतिमत्ता नाही सोडलीये आणि माणुसकी पण जिवंत आहे माझी. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पाणी डोक्यावरून जर गेलं ना तर सार्थक सोडणार नाही तुम्हाला. एक वेळ माझं ठीक आहे, परंतु सार्थक अजिबात सोडू नाही शकत तुम्हाला. आणि असं बोलून आदर्शाला तिथून निघून जातो. आता इकडे दुसरीकडे सार्थक व आनंदी दोघेही घरी आलेले असतात आणि आता सर्वजण विचारत असतात की आनंदी डोक्याला काय लागले. तेव्हा आनंदी सांगत असते की ठेच लागली पायाला आणि पडले मी. तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थक सर, आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, फार मोठं नुकसान झालंय तुमचं आमच्याकडून. सार्थक विचारतो की काय झालंय बाबा. पण मालती म्हणत असते की ती रेश्मा मॅडमनी जी पाठवलेली फाईल होती ना ती गेली. तेव्हा आनंदी म्हणत असते की कुठे गेली ती फाईल आई. बुआजी म्हणत असते की मला माहित आहे की कुठे गेली ती फाईल, ती तुझ्या भावाने जाळून टाकली, चुलीत घालून जाळली आहे त्याने ती फाईल. आनंदी म्हणत असते की खूप महत्वाची फाईल होती ती, रेश्मा मॅडमनी सांगितलं होतं ना, कसं काय केलं बाबा हे त्यांनी. तेव्हा अण्णा म्हणत असतात की खरंच त्यांनी काय केली, काय घोडचूक केली ना मला काही कळतच नाहीये. सार्थक सर आम्हाला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो हवं तर. तेव्हा सार्थक म्हणतो की काही पाया पडू नका, त्याचे बॅकअप वगैरे असतात. आता सार्थकने खोटं बोललेलं असतं आणि तो आता रूम मध्ये निघून जातो. त्याच्या मागे लगेचच आनंदी देखील गेलेली असते. अण्णांना असं वाटत असतं की काही नुकसान वगैरे झालेलं नाहीये. आणि मालती म्हणत असते की देवा तुझे खूप आभार, आम्हाला वाटलं की फार मोठं नुकसान झालं की काय. सुधा खाली बसलेली असते आणि अक्कू तेवढ्यातच तिथे येते. सुधा मनातच विचार करत असते की घरावरती फारच संकट येत आहे एकामागो एक. तेव्हा अक्कू तिथे येते आणि म्हणते की आई कसला विचार करते. तेव्हा सुधा म्हणत असते की काही हवंय का तुला. तेव्हा अक्कू म्हणते की मला काही हवं असल्यावरतीच मी यायचं का. सुधा म्हणते की नाही नाही बोल ना, काय म्हणतेस तू. तेव्हा अक्कू म्हणत असते की आज शलाका आणि केदाररावांना घराबाहेर काढायलाच हवं होतं. त्यांनी काय केले घरासाठी, आजपर्यंत कारस्थानं रचूनच त्यांनी सगळं काही घोळ घालून ठेवलेले आहेत. आणि सार्थक दादांनी पण कित्येकदा समजावलं, परंतु तरी देखील ते सुधारले नाही. राहायचं शांत तर ते नाही, परंतु त्यांना सारखे सारखे असे वाईट काम करायचे असतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते चुकताय तिथे. तेव्हा सुद्धा म्हणत असते की तू फार बोलते, ती तुझी मोठी बहीण आहे. तेव्हा अक्कू म्हणत असते की ठीक आहे ना, मान्य आहे मला, परंतु ते चुकतायत ना तिथे. त्यांनी आता या घरासाठी काय केलंय आजपर्यंत. अगं आई तू आतापर्यंत
या घरातल्या लोकांना सदस्य मानलं, परंतु खरी तर ती आनंदी वहिनी आहे, तरी देखील तू तिला घरात स्वीकारत नाहीये आणि असल्या लोकांना घरात ठेवलंय. तेव्हा मात्र सुधाला राग येतो. सुधा म्हणत असते की अक्कू तू जास्त बोलू नकोस. तेव्हा अक्कू म्हणत असते की मी काय चुकीचं बोलले. पण अक्कू आता म्हणत असते की दादा आणि वहिनी या घरात आले की सगळं काही ठीक होईल पुन्हा. तेव्हा सुधा म्हणत असते की मी अजून आनंदीला सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये आणि मी काय त्यांना सांगितलं नव्हतं घरातून जायला, आणि सार्थक म्हणालाय मी लवकरच येईल म्हणून, आणि त्यामुळे या गोष्टीवरती न बोललेलंच बरं. आणि असं बोलून सुद्धा तिथून निघूनच जाते. आता इकडे सार्थक व आनंदी रूम मध्ये आलेले असतात. आनंदी खूप चिडचिड करत असते आणि म्हणत असते की का वागतोय हा दादा असं, आणि ती खूपच जास्त मनोजला बोलत असते. सार्थक मात्र म्हणत असतो की अहो शांत राहा ना तुम्ही, अहो तुमच्या डोक्याला किती लागले ते बघू द्या मला आधी. आणि मग आनंदीच्या डोक्यावरती लागलेली पट्टी तो बाजूला करतो आणि म्हणतो की थांबा मी याच्यावरती अँटीसेप्टिक क्रीम लावतो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मग असं करून आता तो आनंदीच्या डोक्यावरची ती पट्टी काढतो आणि खूप नाजूक हाताने आणि मग तो तिच्या डोक्यावरती तो मलम लावत असतो. सार्थक हे करत असताना खूपच जास्त सेन्सिटिव्ह होत असतो. त्याला खूप त्रास होत असतो की आनंदीला ते दुखतंय म्हणून, आणि दोघेही एकमेकांकडे खूपच प्रेमाने बघत असतात. आता आनंदी सार्थकला म्हणत असते की तुम्ही इतके शांत कसे राहू शकता हो, मनोज दादा जे काही करतोय ना ते बघून कुणालाही त्याचा तिरस्कार वाटेल, त्याचा राग येईल, आणि खरंच तो राग येण्यासारखंच वागतो, तरी देखील तुम्ही शांत राहताय. तेव्हा सार्थक म्हणतो की घर बांधून ठेवायचं ना शेवटी, तर काही गोष्टी पचवाव्या लागतात. आता आमची वृंदा काकू इतक्या काही गोष्टी करत असते तरी देखील आम्ही पचवतोच ना तिच्या गोष्टी, आणि आज केदारे आणि शलाका दोघांनी इतका मोठा मूर्खपणा केला तरी देखील पचवलंच ना. माझी आई नेहमी म्हणते की घरातला प्रत्येक सदस्य एखाद्या भिंतीप्रमाणे असलेल्या त्या विटांसारखा असतो. एक जरी वीट खराब झाली ना तरी ती भिंत कोसळू शकते. आता जर आपल्या घराची एखादी भिंतली जर वीट खराब झाली तर आपण काय करतो, प्लास्टर लावतो, लिपून घेतो, आणि मग ती भिंत पुन्हा त्या जोमाने उभी राहते. त्याप्रमाणे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला आपण स्वीकारलं पाहिजे आणि जी काही गोष्ट आहे ती ठीक केली पाहिजे. आंबोआजीने हे सगळं बोलणं आता सार्थकचं ऐकलेलं असतं आणि ती मनातच म्हणत असते की जावई खूपच चांगला आहे आपलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी अंबुआजी म्हणत असते की आता माझा मुक्काम संपला इथला, आता मी जाते माझ्या गावाला. आता अंबुआजीला अण्णा देखील अडवत असतात, म्हणत असतात की नको ना जाऊ, थांब ना. तेव्हा अंबुआजी म्हणत असते की नाही नाही मला जाऊ दे, आता तुझा मामा तिकडे माझी वाट बघत असेल. आता तरी देखील काही अंबुआजी ऐकायला तयार नसते आणि मग अंबुआजी निघते तर सार्थक मध्येच भेटतो आणि सार्थक म्हणतो कुठं चालले. नाही नाही तुम्ही कुठं जायचं नाही, इथंच थांबायचं. तेव्हा अंबुआजी म्हणते की नाही आता मी जाते, आमचं धनी वाट बघत असतील आणि त्यांना माझ्या बिना अन्नाचा घास देखील जात नसेल. तेव्हा सार्थक म्हणतो की त्यांना इकडे बोलून घेऊ. तेव्हा अंबुआजी म्हणते की त्यांना गाव सोडवत नाही. तेव्हा सार्थक म्हणत असतो की नाही नाही कुठंच जायचं नाही, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा अंबुआजी म्हणते की सरप्राईज. तेव्हा सार्थक म्हणतो की आश्चर्याचा धक्का. तेव्हा अंबुआजी म्हणते की आश्चर्याचा धक्का. आता अंबुआजी समोर मोठा प्रश्न असतो की नक्की काय आश्चर्याचा धक्का आहे मोठा. आणि सार्थक म्हणतो की थांबा आता बघाच तुम्ही. आणि दरवाजाच्या बाहेरून खूप साऱ्या बाया ह्या गॉगल लावून नवारी साडी घालून आतमध्ये येत असतात आणि अखेरीस अंबुआजीचे मिस्टर देखील आलेले असतात. आता हे बघून अंबुआजीला मात्र फारच जास्त आनंद झालेला असतो. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता इकडे वृंदा ही सुधाला म्हणत असते की आता परत जायची काय गरज होती, सार्थकने थांबायला हवं होतं. 8 दिवस काय 15 दिवस काय आणि कायमचाच काय सारखंच आहे. तेव्हा सुधा म्हणत असते की उद्याचा दिवस त्याचा शेवटचा दिवस आहे. सार्थक व आनंदी दोघेही रूम मध्ये असतात आता इकडे, आणि आनंदी सार्थकला म्हणत असते की अंबुआजीची जी 100ची नोट आहे ना ती आजपर्यंत आम्ही कधीही जिंकू शकलो नाही आणि तुम्ही ती जिंकलीत. तेव्हा सार्थक म्हणतो की शेवटी नवरा कोणाचा आहे मी, आणि आनंदीच्या आता खांद्यावरती हात ठेवून तो असं म्हणत असतो आणि तो आनंदीच्या फारच जवळ गेलेला असतो. आता त्याला फारच आनंद होत असतो आणि आनंदी देखील खूपच प्रेमाने सार्थककडे बघत असतो. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.